ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे युद्धासंदर्भात। इराण अमेरिकेची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे। कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 8% वाढ झाली आहे। प्रति बॅरलचा दर आता $102वर पोहोचलेला आहे। तर युद्धविराम जाहीर झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती काहीशा कमी झाल्या होत्या। मोठा दिलासा मिळणार असं बोललं जात होतं, मात्र या चर्चा फिसकटल्यात आणि त्यानंतर त्याचा थेट परिणाम आता कच्च्या तेलाच्या किमतीवर पाहायला मिळतोय। कच्च्या तेलाच्या किमतीत 8% वाढ झाली आहे। प्रति बॅरलचा दर आता पुन्हा एकदा $100च्या पुढे गेलाय। तरी चर्चा फिसकटल्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मोठं विधान केलंय। अमेरिका हॉर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी करणार आहे। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीकडे अमेरिका पाणसुरुंगरोधी जहाज पाठवण्याची तयारी करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीकडे जाणाऱ्या येणाऱ्या जहाजांचं नियंत्रण अमेरिका करेल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलंय। इराण हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण सोडायला तयार नाहीये आणि त्यामुळे आता इथला तणाव कमालीचा वाढण्याची भीती आहे। जो देश इराणला हॉर्मुझबाबत टोल देईल त्यांना अमेरिका हॉर्मुझच्या समुद्रधुनीत प्रवेश देणार नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। अमेरिका आणि इराणमधली चर्चा काल अपयशी ठरल्यानंतर अनेक मोठ्या घडामोडी घडल्या। या 24 तासात नेमकं काय काय झालंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। तर इराणचा हॉर्मुझ खुलं करण्यास स्पष्ट नकार येतोय। तर ट्रम्प यांनी हॉर्मुझची नाकेबंदी करण्याचे आदेश दिलेत। ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकेच्या युद्धनौका सज्ज झाल्यात। आज संध्याकाळपासून अमेरिकेची हॉर्मुझमध्ये नाकेबंदी सुरू होईल। तर हॉर्मुझमधली लढाऊ जहाजं उद्ध्वस्त करू अशी इराणची धमकी आहे। हॉर्मुझ खुलं करण्यात मदत करण्यास ब्रिटननं नकार दिलाय आणि पाकिस्ताननंतर पुतीन यांनी मध्यस्थीची तयारी दर्शवलेली आहे। त्यामुळे आता पुतीन मध्यस्थी करणार का आणि खरंच ही मध्यस्थी सफल होणार का हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असेल। तर ट्रम्प यांच्या धमकीवर इराणनं आता प्रत्युत्तर दिलंय। बिगर लष्करी जहाजांसाठी हॉर्मुझची समुद्रधुनी खुली आहे, मात्र लष्करी जहाजांना हॉर्मुझच्या समुद्रधुनीत प्रवेश करता येणार नाही, असं इराणनं स्पष्ट केलंय। हॉर्मुझच्या समुद्रधुनीचं नियंत्रण इराणी लष्कराकडेच आहे, असाही दावा इराणनं केलाय। तसंच हॉर्मुझच्या समुद्रधुनीत येऊन लष्करी कारवाई करण्याचा प्रकार कोणत्याही देशानं केला तर तो खपवून घेतला जाणार नाही, असं इराणनं म्हटलंय। हॉर्मुझच्या समुद्रधुनीत नजीकच्या काळात कोणत्याही देशाचं नौदल दिसल्यास ते युद्धविरामाचं उल्लंघन मानलं जाईल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। तर इराण पुन्हा चर्चेला येतं की नाही याची पर्वा नाही, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ठणकावलेलं आहे। इराण पुन्हा चर्चेला नाही आलं तरी उत्तम, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। नाटो देशांबाबत मी खूप निराश आहे, ते मदतीस आले नाहीत, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी नमूद केलंय। नाटोसाठी आम्ही कोट्यवधी डॉलर्स खर्च केलेत, नाटोच्या निधीवर गंभीरपणे विचार करावा लागेल, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। पोप सुद्धा नीट काम करेनात, मला वाटतं त्यांना क्राईम आवडतो, असंही मोठं विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय। गुन्हेगारी थांबावी असं पोपला वाटत नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। तर इराणमध्ये लष्कराच्या समर्थनार्थ लाखो लोक रस्त्यावर उतरलेत। युद्धाच्या 43व्या दिवशी तेहरानमध्ये लोक रस्त्यावर आहेत। सर्वोच्च नेते मुजतबा खामेनींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली जाते। इराणी सेना IRGCला पाठिंबा व्यक्त करतात। तर लोक IRGC, लष्कर आणि मुजतबा खामेनी यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करतात। लाखो लोक सध्या तेहरानच्या रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत। तर ट्रम्प यांच्या विजयाचं स्वप्न कधीही अल्लाह पूर्ण होऊ देणार नाही, असं इराणच्या सुरक्षा आयोगाचे प्रमुख इब्राहिम अजीजी यांनी म्हटलंय। ट्रम्प यांची वक्तव्य ही पराभूत राष्ट्रप्रमुखाची आहेत, असंही त्यांनी म्हटलंय। अमेरिकेनं हॉर्मुझच्या समुद्रधुनीत हस्तक्षेप केल्यास ऊर्जा क्षेत्रावर मोठा परिणाम होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे।
तर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीच्या नाकेबंदीवर ब्रिटननं आता प्रतिक्रिया दिली आहे. ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर यांनी ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावलाय. ब्रिटन अमेरिकेच्या नाकेबंदीत सहभागी होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याला ब्रिटनचा पाठिंबा कायम राहील असंही कीर स्टारमर यांनी म्हटलंय. हॉर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांवर कर लावणं अन्यायकारक आहे असंही ब्रिटननं म्हटलंय. अमेरिका, नाटो मित्र राष्ट्रांच्या मदतीनं हॉर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी करेल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं. तर अमेरिका आणि इराणमधल्या चर्चेसाठी आता रशिया पुढाकार घेणार आहे. पुतिन यांनी आता मध्यस्थाच्या भूमिकेची इच्छा बोलून दाखवली आहे. इराणच्या पेजेशकियान यांच्याशी पुतिन यांची फोनवरून चर्चा झाल्याचं समजतंय. मध्य आशियातल्या शांततेसाठी सहकार्याची रशियानं आता तयारी दर्शवलेली आहे. आता त्यामुळेच हा प्रश्न उपस्थित होतोय की जे पाकिस्तानला जमलं नाही ते पुतिन करून दाखवणार का? तर अमेरिकेनं चीनवर पुन्हा टॅरिफ बॉम्ब फोडलाय. चीनमधून येणाऱ्या गाड्या आणि उत्पादनांवर आयात शुल्क आकारलं आहे. ट्रम्प यांनी चीनी गाड्यांवर 100% टॅरिफ लावलाय. चीनी कार कंपन्यांनी युरोपला उद्ध्वस्त केलं, मात्र अमेरिकन कार कंपन्यांना उद्ध्वस्त होऊ देणार नाही असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. चीननं इराणला शस्त्र पुरवल्यास आयात शुल्क आकारलं जाईल अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. त्यानंतर आता चीनी गाड्यांवर 100% टॅरिफ लावण्यात आला आहे. तर इराणसोबत युद्ध छेडताना अमेरिकेनं जगाला 4 उद्देश सांगितले होते. त्यात नंतर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचाही समावेश केला गेला. पण 5ही उद्देश साध्य व्हायचे सोडा अमेरिकेला नुकसानच जास्त होताना दिसतंय. नेमकं या युद्धात अमेरिकेचं आतापर्यंत किती नुकसान झालंय आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात. तर अमेरिका इराणसोबत हरत असल्याचा संदेश केलाय. बेजबाबदार देश अशी अमेरिकेची प्रतिमा झाली आहे. जागतिक व्यवस्थेत त्यांचं रँकिंगही घटलंय. तर नाटो देशांसोबत अभूतपूर्व असा दुरावा वाढलाय. जागतिक शांतता धोक्यात आणल्याचा शिक्का देखील अमेरिकेवर बसलाय. तर अमेरिकेवरचा अरब देशांचा विश्वासही उडालाय. अमेरिकाच नव्हे जागतिक अर्थव्यवस्थेला याचा मोठा धक्का बसलाय. तर अमेरिकेचं संरक्षण बजेट आता गडबडलेलं आहे. तर अमेरिकेत मंदीचं संकट घोंगावतंय, महागाई वाढली आहे. तर ट्रम्प विरोधात अमेरिकेत अभूतपूर्व अशी निदर्शनं केली जात आहेत. तर इराण आणि अमेरिका यांच्यातली शांती चर्चा फिसकटल्यानंतर आता पुन्हा तणाव वाढण्याची भीती आहे. ट्रम्प पुन्हा एकदा इराणवर हल्ले सुरू करण्याचं पाऊल उचलू शकतात असं मानलं जात आहे. अमेरिका इराणवर पुन्हा हवाई हल्ले सुरू करण्याची शक्यता आहे. ट्रम्प प्रशासन पुन्हा एकदा हल्ल्यांच्या तयारीत असल्याचंही बोललं जात आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.